आपल्याला आता हा चॅप्टर पाहायचा आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ या चॅप्टर मधले आता आपल्याला हे 7.234 या वर्षी नाही, आपल्याला डायरेक्ट थर्मल एक्सपान्शन पासून बघायचे. आता थर्मल शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. थर्मल म्हणजे काय? टेम्परेचरशी रिलेटेड. थर्मल काय आहे? थर्मल म्हणजे कशाशी रिलेटेड असेल? टेम्परेचर, हीट. तर थर्मल म्हणजे बघा, प्रॉपर्टी टेम्परेचर इज attributed to an object to determine degree of hotness. टेम्परेचर वरून आपल्याला हॉटनेस दिसतं. Gauging temperature of an object through senses, say touching, does not measure the temperature accurately and make it qualitative experience. म्हणजे आपल्याला काय होतं की आपल्याला एखादं टेम्परेचर किती आहे हे कळण्याकरता आपल्याला थर्मामीटरचा वापर करावा लागतो. आपण हाताने किंवा वगैरे टेस्ट करू शकत नाही. हात थंड असतील किंवा गरम असतील तर त्यावेळी आपल्याला वेगवेगळं टेम्परेचर असं दिसेल. आता हे इंट्रोडक्टरी पार्ट झाला. याच्यात आपल्याला हीट ट्रान्सफर म्हणजे काय? हीट ट्रान्सफर 7.5 आपल्याला डायरेक्ट ह्या 2, 3, 4 यावर तुम्हाला नाही. मग आपल्याला बघायचंय हीट ट्रान्सफर. त्यातलं थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. थर्मल एक्सपान्शन, थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय? ते increase in dimensions of a body due to an increase in temperature is called as thermal expansion. Increase in dimensions म्हणजे काय की जर आपण एखाद्या बॉडीला कशाला आपण हीट दिली तर त्या ठिकाणी त्याचं काय होतं, त्याचे डायमेन्शन्स वाढतात. एखादा आपण तार वायर तापवली तर त्या ठिकाणी डायमेन्शन्स वाढतील. म्हणजे increase in dimensions due to increase in temperature. That is called as a thermal expansion. Thermal expansion. Increase in dimensions due to increase in temperature is called as a thermal expansion. आता हे पाहिलं थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय. आता मग त्या किती प्रकारचे थर्मल एक्सपान्शन असतात? increase in dimensions of body due to an increase in temperature is called as thermal expansion. किती प्रकारचे एक्सपान्शन आहेत? तर ते लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन. किती प्रकारचे एक्सपान्शन? 3 प्रकार. Three types of aerial and volume. There are 3 types of expansions: linear expansion, aerial expansion and volume expansion. There are linear expansion म्हणजे काय, एरियल म्हणजे काय, नाही तो व्हॉल्यूम म्हणजे काय आपल्याला ते बघायचंय. काय आहे लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय, व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे काय, आणि हे एरियल एक्सपान्शन म्हणजे काय. आता पहिल्या प्रकारचं एक्सपान्शन आहे लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन पहिल्या प्रकारचं एक्सपान्शन आहे आपलं लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय आपल्याला बघायचं. लिनियर एक्सपान्शन म्हणजे आता तुम्ही एखादी तार घेतली किंवा वायर घेतली, लोखंडी असा रॉड घेतला आणि त्याला तापवल्यानंतर दोन्ही बाजूने तो असा इन्क्रीज झालेला तुम्हाला आढळून येईल. म्हणजे तापवल्यानंतर हा ओरिजिनल पेक्षा हे दोन्ही बाजू या वाढलेल्या असतील. त्या दोन्ही बाजू
वाढलेल्या असतील. मग ते काय झालं, ते फक्त लेंथ इन्क्रीज झाली. जेव्हा आपण काय करतो की एखादा सबस्टन्स त्याला हीट दिली, थर्मल एनर्जी दिली आणि त्याच्या लेंथ मध्येच फक्त इन्क्रीज होत असेल तर त्या टाईपचे एक्सपान्शन म्हणजे लिनियर एक्सपान्शन. द एक्सपान्शन हे काय आहे, द एक्सपान्शन in length due to thermal energy is called linear expansion. Expansion in length due to thermal energy. लेंथ मध्ये काय आहे, वाढ झाली, फक्त लेंथ इन्क्रीज झाली. कशामुळं? या थर्मल एनर्जी, आपण तापवल्याने. तर त्या प्रकारचे एक्सपान्शन म्हणजे काय झालेलं आहे, ते लिनियर एक्सपान्शन. मग आता मग आता बघा, आता आपल्याला लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला काढायचा. समजा हा तुमचा रॉड आहे, रॉड किंवा मेटलचा रॉड आहे, तापवला नंतर त्याची लेंथ मध्ये इन्क्रीज झाली. मग ओरिजिनल त्याची लेंथ L1 असेल, नंतरची L2 असेल. मग आता हा या ठिकाणी लक्षात येतं की काय होतं की लेंथ इन्क्रीज कधी झाली, तापवल्यानंतर. ही लेंथ इन्क्रीज कधी झाली, तापवल्यानंतर. ही नंतरची लेंथ आहे. L1 काय आहे, ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ ओरिजिनल लेंथ. L2 काय आहे, फायनल लेंथ आफ्टर हिटिंग. हे ओरिजिनल लेंथ, फायनल लेंथ. मग या ठिकाणी हे तापवल्यानंतरची लेंथ आली L2, आधीची होती L1. मग हे इन्क्रीज होण्याकरता, लेंथ इन्क्रीज होण्याकरता मी काय केली, इन्क्रीज झालेली लेंथ म्हणजे काय झालेली आहे, L2 मायनस L1. L2 मोठा आहे का नाही, हे L2 मोठा आहे आणि L1 लहान आहे. इन्क्रीज म्हणजे ती डेल्टा एल, तीच काय झाली, डेल्टा एल, चेंज इन लेंथ डेल्टा एल. इन्क्रीज इन लेंथ इज इक्वल टू L2 मायनस L1. तर ही इन्क्रीज इन लेंथ हे डेल्टा एल हे कशावर अवलंबून आहे, तर ओरिजिनल लेंथवर. छोटे तार घेतली तर छोट्या प्रमाणात इन्क्रीज होईल, मोठी तार घेतली तर मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होईल. म्हणजे डेल्टा एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. तसंच आणखी कशावर अवलंबून आहे, डेल्टा एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. डेल्टा एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी ओरिजिनल टेम्परेचर समजा T1 असेल, नंतरचं T2. मग इन्क्रीज इन टेम्परेचर झालं काय आहे, हे डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1. या दोघातल्या टेम्परेचर डिफरन्स म्हणजे डेल्टा टी दॅट इज इक्वल टू T2 मायनस T1. हे दोन गोष्टीवर अवलंबून आहे, इन्क्रीज इन लेंथ ही ओरिजिनल लेंथवर आणि टेम्परेचर डिफरन्सवर. हे डेल्टा टी म्हणजे डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 इंटू डेल्टा टी. या ठिकाणी असं आपण हे दोघं कंबाईन केले आपण. डेल्टा एल इज प्रोपोर्शनल टू डेल्टा, हे डेल्टा टी आणि हे L1, या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. मग आता डेल्टा एल इज इक्वल टू आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचा. मग तो कॉन्स्टंट आपण घेणार अल्फा, अल्फा इंटू L1 इंटू डेल्टा टी, अल्फा इंटू L1 इंटू डेल्टा टी. मग डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू L1 इंटू डेल्टा टी असं आलंय.
हे डेल्टा टी म्हणजेच काय आहे T2 मायनस T1 आणि हे डेल्टा एल म्हणजे काय TL1 मायनस L2 L2 मायनस L1 इज इक्वल टू अल्फा इंटू L1 T2 मायनस T1 म्हणजे या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन हे L1 इंटू T2 मायनस T1 हा कॉन्स्टंटला म्हणतात कोइफिशियंट अल्फा एक कॉन्स्टंट आहे दॅट इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ दिस लिनियर एक्सपान्शन कोणत्या प्रकारचं लिनियर एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हे आलं अल्फा इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू T2 मायनस T1 मग आता हे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला आपल्याला आला तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला डेफिनेशन तयार करायची अल्फा इज इक्वल टू काय आहे L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू T2 मायनस T1 L2 मायनस L1 म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ आणि हे चेंज इन टेम्परेचर ह्या तीन गोष्टी त्या अल्फा करता लागतात मग तो कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड is defined as increase in length per unit original length at 0 degree Celsius per degree rise in temperature आहे हे increase in length per unit original length at 0 degree Celsius per degree rise in length हे बघा अल्फा हे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल अशी की कोएफिशिएंट ऑफ काय म्हणते श्रद्धा राणी काय अडचण कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काय आहे चेंज इन लेंथ पर यूनिट ओरिजिनल लेंथ at 0 degrees Celsius at 0 degrees Celsius per degree rise in temperature this is हे आपल्याला हे डेफिनेशन तयार झाले हे लिनियर एक्सपान्शनचं एक्सप्रेशन काढलं आपण आता याचा युनिट तयार करायचं याचं युनिट अल्फाचं युनिट तयार करायचं हे झालं होतं शिकवलं होतं तुम्ही झालंय का बरं आता बाकीच्यांना आपण परत देऊ ज्या एका डिव्हिजन मध्ये राहिलेला असेल ना त्यांना पण पुन्हा एकदा पाहून घ्या हा तर अल्फा त्याचं युनिट काय होईल इथं काय आहे न्यूमरेटरला लेंथ आहे त्याचं युनिट काय आहे मीटर त्याचं युनिट आहे मीटर डिनॉमिनेटरला काय आहे मीटर आणि हे डिग्री सेल्सिअस हे असं आहे म्हणजे काय झालं मीटर मीटर कॅन्सल झालं 1 डिग्री सेल्सिअस हे राहील म्हणजे पर डिग्री सेल्सिअस और डिग्री सेल्सिअस रेस टू -1 और डिग्री केल्विन रेस टू -1 असं आपल्याला हे युनिट याचं मिळेल कशाचं कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हे आपल्याला हे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन झालं अल्फा आता हे आपल्याला बघायचं पुढचं आहे एरियल एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन आता जसं लिनियर एक्सपान्शनची डेफिनेशन तयार केली आपण तशी आता एरियल एक्सपान्शन लिनियर एक्सपान्शन मध्ये लेंथ कशाची वाढली होती फक्त रॉडची आता एरियल एक्सपान्शन म्हणजे एरिया वाढणार आहे तापवल्यानंतर समजा एक मेटल प्लेट घेतली एक पत्र्याचा तुकडा घेतला चौकोनी मेटल प्लेट घेतली त्याला हीट दिल्यानंतर काय झालं त्याच्या दोन्ही सगळ्या बाजूने त्याची इन्क्रीज झाला असतं
हीट दिल्यानंतर तो वाढला, अशा पद्धतीने इन्क्रीज झाला. या पद्धतीने इन्क्रीज झाला. मग हे आधीचा एरिया आणि हा A1 असेल, नंतरचा एरिया तो A2 असेल. इन्क्रीज इन एरिया डेल्टा ए इज इक्वल टू A2 मायनस A1 आणि डेल्टा टी टेम्परेचर डिफरन्स T2 मायनस T1. मग हा इन्क्रीज इन एरिया जो आहे डेल्टा ए दोन गोष्टीवर अवलंबून आहे पुन्हा इथं. डेल्टा ए इज प्रपोर्शनल टू ओरिजिनल एरिया A1 किती आहे. डेल्टा ए म्हणजे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा टी. म्हणजेच काय आहे हे डेल्टा A2 मायनस A1 हे ह्या दोघांचं आपण कंबाईन केलं इज प्रपोर्शनल टू A1 इंटू T2 मायनस T1 A1 इंटू T2. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन इथलं आपलं काढून A2 मायनस A1 इज इक्वल टू इथलं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून कॉन्स्टंट घेतला त्याला म्हणायचं बीटा. एरियल एक्सपान्शन बीटा इंटू A1 T2 मायनस T1. This beta is equal to A2 minus A1 upon A2 minus A1 upon A1 into T2 minus T1. A1 into T2 minus T1. ह्या पद्धतीने हा बीटा आला. म्हणजे याला काय म्हणायचं कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. काय आहे बीटा काय आहे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन याला म्हणायचं आपल्याला हे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. मग आता त्याची डेफिनेशन काय करायची. बीटा इज काय आहे चेंज इन एरिया पर युनिट ओरिजिनल एरिया ऍट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राईज इन टेम्परेचर. हे बीटाचे आले. मग आता बीटाचं काय डेफिनेशन. Coefficient of aerial expansion is defined as change in area per unit original area at 0 degree Celsius per degree rise in temperature. या एरियल एक्सपान्शनलाच दुसरं नाव आहे सुपरफिशियल एक्सपान्शन. आणि हे काय नाव आहे सुपरफिशियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनलाच आणखी एक नाव आहे सुपरफिशियल एक्सपान्शन. मग चेंज इन एरिया टू हे आता आपल्याला हे टाकायचं. आता याचं युनिट पुन्हा कसं शोधायचं. बीटाचं युनिट SI युनिट ऑफ बीटा. SI युनिट ऑफ बीटा कसं शोधणार. हे एरिया न्यूमरेटरला एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर इंटू डिग्री सेल्सिअस. असं मीटर स्क्वेअर कॅन्सल झाले. 1 अपॉन डिग्री सेल्सिअस हे युनिट आलं. और 1 अपॉन डिग्री केल्विन म्हणजे डिग्री सेल्सिअस रेस टू -1 और डिग्री केल्विन रेस टू -1 हे याचं असा युनिट आलं. ही बीटाची व्हॅल्यू आहे. आता हे दुसऱ्या प्रकारचं एक्सपान्शन झालं. आता तिसरं आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. तिसरं आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता तिसऱ्या प्रकारचं एक्सपान्शन आपल्याला पाहायचं व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शन मध्ये काय आहे पहिल्या प्रकारची आपण पाहिलं फक्त लेंथ इन्क्रीज होते. दुसऱ्या प्रकारचं जे आहे एरिया इन्क्रीज होतो. दुसऱ्या प्रकारचं जे आहे तर त्याच्यात एरिया इन्क्रीज होतो. आणि आता काय होईल व्हॉल्यूम. म्हणजे आता आपल्याला असं कन्सिडर करायचं हा एक क्यूब आहे. अशा पद्धतीने क्यूब आहे. ते हीट दिली त्याला आपण तर त्याचे सगळे साइडनी सगळे इन्क्रीज होईल. त्या पद्धतीने नंतरची अशा म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम
V1 असेल, नंतर व्हॉल्यूम V2. चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V इज इक्वल टू V2 मायनस V1. आणि ते होण्याकरता आपण तापवला तर चेंज इन टेम्परेचर डेल्टा T इज इक्वल टू T2 मायनस T1. डेल्टा T इज इक्वल टू T2 मायनस T1. मग हे पुन्हा आता आपल्याला याचं एक्सप्रेशन शोधायचं. या दोन गोष्टीवर अवलंबून व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होण्याकरता. कोणत्या दोन गोष्टीवर अवलंबून असणार की डेल्टा व्ही हे डेल्टा व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V1 ओरिजिनल व्हॉल्यूम. डेल्टा व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. आपण किती तापवणार त्या गोष्टीवर आणि ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे, किती आकाराचा क्यूब आहे, त्या गोष्टी दोन गोष्टीवर आपल्याला अवलंबून. मग आता डेल्टा हे दोन्ही आपण कंबाईन सेंटेन्स केले. डेल्टा व्ही इज प्रोपोर्शनल टू V1 इंटू डेल्टा टी. डेल्टा व्ही इज इक्वल टू आता अल्फा घेतला, बीटा घेतला, आता घ्यायचा आपल्याला गॅमा कॉन्स्टंट V1 इंटू डेल्टा टी. म्हणजे डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1 इक्वल टू गॅमा इंटू V1 इंटू T2 मायनस T1 असं आलं. गॅमा इज इक्वल टू V2 मायनस V1 अपॉन V1 इंटू T2 मायनस T1 असं आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं. गॅमा इज इक्वल. मग त्याची डेफिनेशन, गॅमाची डेफिनेशन काय येईल? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राइज इन टेम्परेचर. गॅमा हे गॅमा काय आहे? कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन हे गॅमा असं आहे. गॅमा इज अ कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. गॅमा इज म्हणजे आता ह्या त्याची डेफिनेशन काय? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राइज इन टेम्परेचर. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज डिफाइंड एज चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राइज इन टेम्परेचर. तसं आपल्याला हे अल्फा, बीटा आणि गॅमा मिळाले. पुन्हा एकदा बघा, आपण अल्फा म्हणजे काय पाहिलं? अल्फा करता आपण काय घेतलं? आता थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन म्हणजेच काय आपण पहिल्यापासून थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय? थर्मल एक्सपान्शन म्हणजेच काय की increase in dimensions due to heating or thermal energy, that is called as a thermal expansion. मग टेम्परेचर कॉजेस, त्या टेम्परेचर मुळे काय झालं? चेंज इन डायमेन्शन. इंक्रीज इन डायमेन्शन्स ऑफ अ बॉडी ड्यू टू एन इंक्रीज इन टेम्परेचर इज कॉल्ड एज thermal expansion. So there are three types of thermal expansion. There are three types of thermal expansion. Linear expansion, नंतर aerial expansion, linear expansion आणि linear expansion, aerial expansion आणि volume expansion. Linear, aerial आणि volume expansion. मग आता त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन मध्ये फक्त लेंथ इन्क्रीज होते. लिनियर एक्सपान्शन मध्ये काय होते? इन्क्रीज इन लेंथ. मग त्याकरता आपण लोखंडी रॉड घेतला किंवा मेटलचा रॉड घेतला, तो तापवला, त्याची ओरिजिनल लेंथ L1 असेल, नंतर तापवल्यानंतर लेंथ L2. आधीचं टेम्परेचर T1 आपण असं घेतलं, नंतर जर टेम्परेचर तापवलं, ज्यावेळी तापून होईल त्यावेळेचं टेम्परेचर T2. चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू T2 मायनस T1. change in increase in length is equal to this L2 minus L1. Original length L1, final length L2, increase lean length is equal to L2 minus L1 is equal to delta L. Delta L दोन गोष्टीवर अवलंबून आहे, ओरिजिनल लेंथ आणि increase in temperature. So yeah, delta L is directly proportional to L1, delta L is proportional to delta T. Delta is proportional to L1 into delta T. हे दोन कंबाईन केले.
डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू L1 इंटू डेल्टा टी. डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू L1 इंटू T2 मायनस T1. L2 डेल्टा एल म्हणजे L2 मायनस L1 इज इक्वल टू अल्फा इंटू L1 इंटू T2 मायनस T1. अल्फा इज इक्वल टू बाकीचं अल्फा एका साईडला राहू दिलं, बाकी सगळं ट्रान्सफर केलं. L2 मायनस L1 अपॉन दिस L1 इंटू T2 मायनस T1. अल्फा एल काय आहे? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. त्याचं युनिट आलं लेंथचं युनिट अपॉन लेंथचं युनिट अपॉन टेम्परेचरचं युनिट. लेंथ युनिट मीटर मीटर कॅन्सल झालं, 1 अपॉन डिग्री सेल्सियस एवढं शिल्लक राहिलं. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सियस पर डिग्री राईज इन टेम्परेचर. हे झालं लेंथचं लिनियरचं. आता आपल्याला एरियाचं कसं झालं? डेल्टा ई हे त्याकरता एक आपण मेटल प्लेट घेतली. मेटल प्लेट घेतल्यानंतर ती तापवली. त्याची ओरिजिनल लेंथ ओरिजिनल एरिया ती आहे. ह्या पद्धतीने असा नंतर तापवल्यानंतरचा एरिया हा A2 झाला. A1 आणि A2. डेल्टा ए इज इक्वल टू A2 मायनस A1. डेल्टा टी तापवल्यानंतर दोन्हीचं टेम्परेचर मधलं T2 मायनस T1. डेल्टा ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 आणि डेल्टा ए इज डायरेक्टली डेल्टा टी. A2 minus A1 is directly proportional to A1 आणि हे डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1. हे दोन कंबाईन केले आपण. A2 मायनस A1 इज इक्वल टू इथलं हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं आणि मग काय आलं? कॉन्स्टंट घेतला, तो बीटा घेतला. पहिल्या केसमध्ये अल्फा घेतला, आता आपण बीटा इंटू A1 इंटू T2 मायनस T1. बीटा इज इक्वल टू A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. बीटा इज कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. त्याचं असं युनिट कसं झालं? एरियाचं युनिट आपण एरियाचं इंटू टेम्परेचरचं. मीटर स्क्वेअर कॅन्सल झालं आणि हे डिग्री सेल्सियस 1 अपॉन डिग्री सेल्सियस पर 1 अपॉन डिग्री केल्विन. डिग्री सेल्सियस टेस्ट मायनस 1 और डिग्री केल्विन टेस्ट मायनस 1 अशा पद्धतीचं आहे. आता तिसऱ्या प्रकारचं एक्सपान्शन आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शन मध्ये काय पाहिलं? काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल पर डिग्री राईज इन टेम्परेचर. ते कोएफिशियंट झालं. व्हॉल्यूम एक्सपान्शनला दुसरं नाव आहे क्युबिकल एक्सपान्शन. आणखी एक दुसरं नाव आहे क्युबिकल एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शनला आणखी एक नाव आहे क्युबिकल एक्सपान्शन. आता इथं हे क्यूब घेतला, तो हीट केला आपण. काय आहे? क्यूब लक्षात ठेवलं, ज्याच्या सर्व साइड्स हा स्क्वेअर झाला, ह्याला काय झाला? हा क्यूब झाला. अशा पद्धतीचा हा क्यूब झाला. मग हा क्यूब घेतला, हा पण तापवला, मग त्याच्या सगळ्या बाजू वाढल्या, सगळ्या बाजू इन्क्रीज झाल्या, लेंथ ब्रेड्थ हाईट. मग त्याच्यामुळे त्याच्या व्हॉल्यूम मध्ये इन्क्रीज झाला. मग हे व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V2 मायनस V1. आणि दुसरं काय आहे? ह्या चेंज इन व्हॉल्यूम हे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय? V2 मायनस V1. आणि हे डेल्टा व्ही कशा दोन गोष्टीवर अवलंबून आहे. पण त्या गोष्टीवर दोन, तर एक आहे V1 इनिशियल व्हॉल्यूमवर आणि दुसरं आहे टेम्परेचर डिफरन्स. पण डेल्टा व्ही इज डायरेक्टली proportional to V1 into delta T. Delta V is equal to gamma into V1 into delta T. Delta V means change in volume, and V2 minus V1 is equal to gamma into V1 T2 minus T1. Gamma into V2 minus V1 upon V1 into T2 minus T1. Gamma एका साईडला राहू दिले, बाकीचं सगळं ट्रान्सफर केलं आपण दुसऱ्या बाजूला. तर हे V1 न्यूमरेटरचे, तसेच या डिनॉमिनेटरला V2 आले, in denominator T2. This gamma is called as coefficient of volume expansion. हे gamma असं आलं, coefficient of volume expansion. त्याला or coefficient of cubical expansion. Cubical expansion. Coefficient of cubical expansion. Coefficient of cubical expansion. चला म्हणायचं coefficient of cubical expansion.
व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑर क्युबिकल एक्सपान्शन या ठिकाणी असे. मग आता डेफिनेशन तयार करायची क्युबिकल एक्सपान्शन. कोएफिशिएंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन इज डिफाइंड ॲज काय म्हणता येईल, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम per unit original volume at 0 degree Celsius per degree rise in temperature. काय आहे, चेंज इन व्हॉल्यूम हे डेल्टा व्ही गामा इज इक्वल टू काय आहे, चेंज इन व्हॉल्यूम आहे, चेंज इन व्हॉल्यूम ऑन ओरिजिनल व्हॉल्यूम हे इनक्रीज इन टेम्परेचर, in temperature असं आहे. चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राईज इन टेम्परेचर, याला म्हणायचं अशा पद्धतीचं हे या आपल्याला याची डेफिनेशन तयार करता येईल. कशाचं, कोएफिशिएंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शनची. हे तिन्ही एक आपण पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चरला पुढचं बघू आपण. काही एका डिव्हिजनचं 2 डिव्हिजन झालेलं असेल, बाकीच्यांचं आपण नंतर बघू. ओके, थांबू मग आता आपण इथं. थँक्यू.